नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन, श्लोक नंबर 5। लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषा चिरं प्रसुप्तस्य तमस्यानाश्रये श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाभिरासि किल योगभास्करः। लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषा चिरं प्रसुप्तस्य तस्तमस्मनाश्रये श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाभिरासि किल योगभास्करः। लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषा चिरं प्रसुप्तस्य तमस्य नाश्रये श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाभिरासि किल योगभास्करः। लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषा चिरं प्रसुप्तस्य तमस्य नाश्रये श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाभिरासि किल योगभास्करः। लोकस्य मिथ्याभिमतेरचक्षुषा चिरं प्रसुप्तस्य तमस्य नाश्रये श्रान्तस्य कर्मस्वनुविद्धया धिया त्वमाभिरासि किल योगभास्करः। लोकस्य जीवांच्या मिथ्या अभिमतेः मिथ्या अहंकाराने भ्रमित झालेले अचक्षुषः अंध चिरम प्रदीर्घ काळापर्यंत प्रसुप्तस्य झोपलेले तमसी अंधकारामध्ये अनाश्रये
आश्रया वाचून श्रांतस्य थकलेले कर्मसु भौतिक कार्यांवर अनुविद्धया आसक्त धिया बुद्धीने तुम्ही अविरासी प्रकट झाला आहात किल खरोखर योग पद्धतीचा भास्कर सूर्य. भाषांतर हे भगवान तुम्ही सूर्या समान आहात, कारण जीवांच्या बद्ध जीवनाचा अंधकार तुम्ही उजळून टाकता. बद्ध जीवांचे ज्ञानचक्षु उघडलेले नसल्याने ते तुमच्या आश्रयाविना त्या अंधारात शाश्वतरित्या झोपलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या ऐहिक कर्मांच्या प्रतिक्रियांमध्ये ते गुरफटून गेलेले आहेत. त्यामुळेच ते अतिशय थकून गेल्यासारखे दिसतात. देवहूतीचे हे प्रश्न आहेत, आपण वाचत आहोत. देवहूती म्हणते की तुम्ही मला सगळं काही डिटेलमध्ये सांगितलं, प्रकृती, आत्मा, परमात्मा. आता भक्ती मार्गाविषयी डिटेलमध्ये सांगा. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आपण कसे अडकलेलो आहोत हे डिटेलमध्ये सांगा. त्याच्याशिवाय या कर्माच्या चक्रातून मी बाहेर पडणार नाही. काळाचा प्रभाव, त्या प्रभावाखाली सामान्य लोक पुण्यकर्म करत कसे अडकलेले आहेत याचंही वर्णन सांगा. आणि मूळ महत्वाचं म्हणजे तुमचं वर्णन सांगा. हे भगवान, तुम्ही सूर्या समान आहात, कारण जीवांच्या बद्ध जीवनाचा अंधकार तुम्ही उजळून टाकता. बद्ध जीवांचे ज्ञानचक्षु उघडलेले नसल्याने ते तुमच्या आश्रयाविना त्या अंधारात शाश्वतपणे झोपलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या ऐहिक कर्मांच्या प्रतिक्रियांमध्ये ते गुरफटून गेलेले आहेत. त्यामुळेच ते अतिशय थकून गेल्यासारखे दिसतात. शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच ते अतिशय थकून गेल्यासारखे वाटतात. म्हणजे काय? प्रत्येक जीव या भौतिक जगामध्ये ऍक्च्युली वैतागलेला आहे. परंतु त्याला त्या वैतागलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. मार्ग त्याला जरी दाखवला, भगवंतांना शरण जाणे, भगवंतांची भक्तिमय सेवा करणे, तरी तो ते मार्ग स्वीकारायला तयार नाही. कारण अज्ञानामध्ये, निद्रिस्त अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत. तात्पर्य असे दिसते की भगवान कपिल देवांची पूज्य माता श्रीमती देवहूती हिला सामान्य लोकांच्या दुःखपूर्ण स्थितीविषयी अत्यंत अनुकंपा वाटत आहे. व्हॉट इज अनुकंपा? नो, अनुकंपा, कंपॅशन, दया, करुणा. तेषाम अनुकंपार्थे, तेषाम एवानुकंपार्थे. आणि हे भक्ताचं लक्षण असतं. भक्त हा एक वेळ स्वतःच्या भक्तीची काळजी करणार नाही, परंतु दुसऱ्याच्या भक्तीची काळजी करणार. हे भक्ताचं मेन लक्षण असतं. श्रीला भक्ती विनोद ठाकूर त्यांच्या वैष्णव गीतामध्ये बऱ्याच ठिकाणी लिहितात की भगवंतांना प्रार्थना करतात की मला एक वेळ या भगवद्धामात, या भौतिक बंधनातून मुक्त करून भगवद्धामात प्रभू तुम्ही नाही नेला तरी चालेल, तर या बाकीच्या जीवांना लवकरात लवकर न्या, मी यांचे दुःख बघू शकत नाही. भक्त हा सदैव दुसऱ्यांच्या
दुःखांबद्दल दया करुणा व्यक्त करत असतो. अनुकंपा शब्द वापरला इथे, आणि त्यालाच भक्त म्हणतात ऍक्च्युली. स्वतःच्या स्वार्थासाठी भक्ती करून काय उपयोगाचं? देवहूती ही स्वतःसाठी विचारत नाहीये, सगळ्यांसाठी विचारते. जसं अर्जुन स्वतःसाठीच विचारत होता, परंतु भगवंतांनी ते घडवून आणलेले की अर्जुनच्या माध्यमातून सगळ्यांना हे ज्ञान मिळावं. देवहूती सामान्य लोकांच्या दुःखपूर्ण स्थितीविषयी अत्यंत करुणामयी आहे. का? कारण सर्वसामान्य लोक हे जीवनाच्या उद्दिष्टाविषयी अनभिज्ञ असल्या कारणाने भ्रमाच्या अंधारात झोपलेले आहेत. जीवनात करायचं काय हेच माहिती नाही, त्यामुळे जवळजवळ झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आपण. जवळजवळ काय झोपलेल्याच अवस्थेमध्ये. झोपलेली अवस्था आणि बरी म्हणायची याच्यापेक्षा, नाही? आपण या लोकांना जागृत करावे ही सर्वच वैष्णवांची अर्थात भगवत भक्तांची प्रामाणिक तळमळ असते. आपण या लोकांना जागृत करावे. म्हणून वैष्णवांना काय म्हटलं जातं? परदुःख दुःखी. परदुःख दुःखी. दुसऱ्यांचं दुःख बघून वैष्णवाला दुःख होतं, परंतु दुसऱ्याचं दुःख म्हणजे हे दुःख नव्हे की त्याला शारीरिक कष्ट होत आहेत वगैरे. खरं महत्वाचं दुःख आहे ते म्हणजे तो या जगात अडकलाय, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये अडकलाय. जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून हा प्रत्येक जीव बाहेर कसा पडेल याच्याबद्दल जो व्याकुळ असतो, जो तळमळत असतो, तडपडत असतो, त्याला खरं वैष्णव म्हणायचं. नसेल तर कसला वैष्णव? जो एकटा बसून भक्ती करतो. कोण म्हणतं असं? नीरज निर्धारे दुष्टमान तुम्ही किसे एर वैष्णव. हे दुष्ट म्हणा, तू कसला वैष्णव? प्रतिष्ठात हारे नीरज निर्धारे. प्रतिष्ठेसाठी एकटा बसून भक्तीचा आव आणतो. याला वैष्णव म्हणत नाही. वैष्णव हा सदैव परदुःख दुःखी असतो. दुसऱ्यांना या भौतिक जगातून मी मुक्त करण्यासाठी मी काय करू शकतो? वेल ऑफकोर्स त्याच्यासाठी स्वतः पहिल्यांदा मुक्त झालेला असलं पाहिजे, किंवा मुक्तीच्या मार्गावरती तरी असलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात निदान मध्यम अधिकारी लेवलला तरी आलं पाहिजे. आणि मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकाऱ्याचं हेच मेन लक्षण असतं, तो परदुःख दुःखी असतो. काल संध्याकाळीच आपण चर्चा करत होतो की नाही, गुरु हा कसा असला पाहिजे. एक माताजी स्टोरी सांगत होत्या. आपल्या शिष्याला या भौतिक जगातून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी त्याने काहीही केलं पाहिजे. असं नाहीये की फक्त मी गुरु आहे म्हणजे माझ्या प्रतिष्ठेसाठी सगळ्यांनी सगळं काही केलं पाहिजे. तळमळ असते, तडफड असते. प्रभुपादांची जर तुम्ही लीलामृत वाचली तर तुम्हाला हे समजेल. प्रभुपादांची जर लेक्चर ऐकले तुम्ही तर तुम्हाला हे समजेल. त्याचप्रमाणे देवहूती सुद्धा आपल्या श्रेष्ठ पुत्रास बद्ध जीवांचे जीवन प्रकाशमान करण्याची विनंती करत आहे, कारण त्यामुळेच बद्धात्म्याच्या दुःखमय जीवनाचा अंत होऊ शकेल. भगवंतांचे वर्णन या ठिकाणी योग भास्कर अर्थात सर्व योग पद्धतींचे सूर्य असे करण्यात आले आहे. व योग ऍक्च्युली एकच प्रकारचा असतो. योगचा अर्थ असतो भगवंतांशी जोडणे, भगवंतांशी स्वतःला संबंध जोडणे. परंतु याचे मार्ग वेगवेगळे असतात आणि मग त्या मार्गाप्रमाणे वेगवेगळे मार्ग आपण ठरवतो. ज्ञानयोग, ध्यान योग, भक्ती योग, कर्मयोग, आणखीन बरेच सारे योग आहेत. अष्टांग योग, हठयोग, कुंडलिनी योग वगैरे. पण ती योगाचा जो परिणाम असतो, योगामुळे जे आपल्याला मिळतं, ऍक्च्युली जे मिळतं
ते सगळं काही मिळतं जर आपण भगवंतांची भक्ती केली, भगवंतांच्या चरण कमलांवरती स्थिर झालो, भगवंतांची सेवा करायला लागलो. आणि भगवंतांची सेवा या जगामध्ये हीच आहे, दुसऱ्या जीवांना भक्तीचा प्रचार करणे. कारण सगळे अडकलेत. आता आपल्याला भगवद्गीता श्रीमद भागवतम वाचन श्रवण करून हळूहळू समजायला लागले की आपण कसे अडकले. होपफुली होपफुली आपल्यापैकी प्रत्येक जण हे समजावून घेण्यासाठी श्रवण करत आहे, दुसऱ्या कुठल्या उद्देशासाठी नाही. आणि मग जसजसं आपल्याला समजायला लागतं की अरे बापरे, इतके दिवस मी ज्याला विकास म्हणत होतो, प्रगती म्हणत होतो, आर्थिक विकासासाठी विनाकारण धडपडत होतो, हे जीवनाचा उद्देशच नाहीये. जीवनाचा उद्देश असला पाहिजे या भौतिक जगातून सुटणे, स्वार्थी उद्देश. मुख्य जीवनाचा उद्देश असला पाहिजे भगवंतांची सेवा करणे, कुठेही असू दे, मग या जगात असो, नरकात असो, कुठेही असो. परंतु स्वार्थी उद्देश ठेवायचाच असेल तर तो हा ठेवा की या जन्म मृत्यूच्या चक्रातून, या भौतिक जगाच्या कचाट्यातून आपल्याला सुटायचं आहे. प्रल्हाद महाराज म्हणतात की जीवाला ऍक्च्युली आपला स्वार्थ पण माहिती नाहीये. इतके मंद झालेलो आहे आपण सध्या कलियुगामध्ये, विशेष करून. न ते विधू स्वार्थ गतिम ही विष्णू. आपल्याला वाटतं की माझी सुख समृद्धी, माझा आर्थिक विकास, माझ्या कुटुंबाचा आर्थिक विकास, काही जणांना वाटतं माझ्या समाजाचा आर्थिक विकास, हेच माझं स्वार्थ आहे. हे स्वार्थ नाहीये, हे बोगस स्वार्थ आहे. हे तुम्हाला इथेच या दुःखालयामध्ये अडकून ठेवणार आहे. हे भौतिक जग दुःख देण्यासाठी परफेक्टली भगवंतांनी बनवलेलं आहे. इथे कितीही विकास करा, कितीही पैसा मिळवा, कितीही सुख समृद्धी आणायचा प्रयत्न करा, दुःख कोणालाही सुटलेलं नाही. मग हे भागवतम, भगवद्गीतेचं वाचन करत करत हळूहळू आपल्याला हे लक्षात येतं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर जसजसं आपण शुद्ध व्हायला लागतो, तसतसं आपल्या लक्षात येतं की अरे बाकीचे पण अडकलेत. शुद्ध मनाचं प्रथम लक्षण असतं ते म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती मैत्री, करुणा, याचा भाव. हो की नाही? कारण याच्या बरोबर विरुद्ध असतं स्वार्थ. माझा स्वार्थ, माझ्या कुटुंबाचा स्वार्थ, माझ्या समाजाचा स्वार्थ. आणि हे मनातून पूर्णपणे गेल्यानंतर प्रत्येकाकडे बघितल्यावर आपल्याला वाटतं अरे बापरे, हा पण याच भौतिक जगामध्ये, याच जन्म मृत्यूच्या कचाट्यामध्ये, याच कर्मबंधनामध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलाय. मग ऍज अ भक्त भगवान श्रीकृष्णांचं हे काम आहे या सगळ्यांना शुद्ध भक्त बनवून परत न्यायचं. मग ऍज अ भक्त मी या सगळ्यांना मदत करू शकतो का? या स्टेजला येणे म्हणजे खऱ्या अर्थाने भक्ती असते. स्वतःसाठी करणाऱ्याला भक्ती म्हणत नाहीत ऍक्च्युली. एकांत की हरे भक्ती उत्पाद एव कल्पते. एकटं बसून हरिभक्ती, हरिनामाचा जप करण्याचा ढोंग करण्यात काही अर्थ नाही. खरी करुणा, खरी दया ही मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, ती आपल्या ऍक्शन मध्ये दिसली पाहिजे. करुणा, दया ही जोपर्यंत ऍक्शन मध्ये दिसत नाही तोपर्यंत ती नसतेच मनामध्ये, असं कार्ल मार्क्स म्हणायचे ऍक्च्युली. कार्ल मार्क्स, राईट, फेमस फिलॉसॉफर. एकदा मी वाचलो, अनलेस कंपॅशन बिकम्स ऍक्शन, दॅट्स नॉट रिअल कंपॅशन. अँड इट्स ट्रू. बोलायला सगळ्यांनाच जमतं. लोकांच्या प्रती दयाभाव निर्माण करणे, आणि खरी दया हीच असते. इथेच आपण चुकतो. आपल्याला वाटतं की मोठे मोठे हॉस्पिटल काढणे, सर्वांच्या राशन पाणीची व्यवस्था करणे ही दया आहे. ही दया आहे, नाही अशी नाही, परंतु कुणाच्या राशन पाणीची व्यवस्था करून कुणी या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणार नाही. भले तुम्ही एखाद्याची स्वर्ग लोकामध्ये जन्म घ्यायची व्यवस्था जरी केली तरी तो या भौतिक जगातून सुटणार नाही. स्वर्ग लोकापासून पाताळ लोकापर्यंत सगळं काही दुःखमयच आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. मग खरी दया, खरी करुणा काय आहे? खरी दया, खरी करुणा आहे त्याला भगवंतांशी पुन्हा जोडणे.
तो हरवलाय, भटकतोय. प्रभुपाद नेहमी हे उदाहरण द्यायचे की एखाद्या खूप मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा जत्रेत हरवला. आजकाल जरा हरवणे वगैरे प्रकार कमी झालाय, सगळ्यांच्याकडे मोबाईल आलाय, जीपीएस ट्रॅकर झाले, ट्रॅक करू शकता तुम्ही. पूर्वी असे प्रकार व्हायचे. त्या मुलाला, लहान मुलगा एकदम, काही कळत नाही, त्या मुलावरती करुणा, दया, म्हणजे काही लोकांना वाटतं त्याला खायला प्यायला घालणे, हो की नाही, बिचारा. खायला प्यायला दिलं तरी तो पोटाची भूक भागल्यानंतर मनाची भूक भागलेली नसते, त्यामुळे तो अजूनही रडतच असतो, माझी आई कुठे गेली, माझे वडील कुठे गेला. मग काही लोक त्याला सांत्वन करतात, आई वडिलांचं प्रेम द्यायचा प्रयत्न करतात वगैरे वगैरे. त्याच्याने देखील तो थोडाफार त्याचं भलं होतं. परंतु ऍक्च्युअली त्याला मदत करणे म्हणजे, ऍक्च्युअली त्याच्यावरती दया करणे म्हणजे त्याच्या आई वडिलांना शोधून काढणे आणि परत त्याच्या आई वडिलांकडे घेऊन जाणे, हो की नाही. मग तो खऱ्या अर्थाने पूर्णपणे सुखी होऊ शकतो. हे आत्मा सुप्रसिद्धती, तरच आपला आत्मा खऱ्या अर्थाने संतुष्ट होऊ शकतो. जर आपण पुन्हा आपल्या वडिलांना भेटलो तर. आपण विसरलोय आपले वडील कोण आहेत, आपण भांडून आलोय त्यांच्या बरोबर इथे. तुम्हीच का सुख घेणार, मी पण सुख उपभोगणार. मग अशा भगवंतांना आपण सोडून आलोय. त्या भगवंतांचं विस्मरण झालेलं आहे या सगळ्या जीवांना. या सगळ्या जीवांना भगवंतांचं स्मरण कसं पुन्हा करून देता येईल, ही भगवंतांची सेवा आहे. या सगळ्या जीवांना पुन्हा भगवंतांशी कसं जोडता येईल, पुन्हा भगवंतांकडे कसं घेऊन जाता येईल, ही खऱ्या अर्थाने भगवंतांची सेवा आहे. हा सेवाभाव मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे, या सेवा भावामध्ये स्थित झालं पाहिजे. मग खऱ्या अर्थाने आपण भक्त होतो. म्हणून आपण अशा भक्तांना प्रणाम करतो. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. सर्व पतित जीवांवरती जो दयाळू आहे, कृपाळू आहे, म्हणजे हॉस्पिटल उघडतो नाही, म्हणजे रक्तदान शिबिर घेतो नाही, सर्वांना कसं भगवत धामात परत घेऊन जाता येईल, ही आपली इच्छा असली पाहिजे. आपली इच्छा असली पाहिजे, मी गेलो नाही तरी चालेल, बाकीचे सगळे कसे जातील भगवत धामामध्ये, बिचारे अडकले तिथे भौतिक जगामध्ये. हा भाव असला पाहिजे, हो नाही. आपला भाव कसा आहे, याच्या बरोबर उलटा आहे. मनामध्ये फक्त द्वेष आहे दुसऱ्या जीवांप्रती. हा द्वेष मुळात भगवंतांच्या प्रती आहे, म्हणून दुसऱ्या जीवांच्या प्रती द्वेष आहे. नाही प्रभूजी, माझ्या मनात अजिबात कुणाबद्दलही द्वेष नाही, मग तू का दुसऱ्यांना मदत करायला पुढे येत नाही? नाही, अजून माझं अडकलंय, माझं हे आहे, माझं ते आहे, मग कुठे आहे देत सेवाभाव? आजकाल मॉडर्न सायन्स, मॉडर्न सोशलिझम ज्याला आपण म्हणतो, ते शिकवतं की दुसऱ्यांचा द्वेष केला नाही, दुसऱ्यांना त्रास दिला नाही, असं वागायचं असेल तर कोणाला मदत पण करू नका. ही बोगस फिलॉसॉफी आहे. नाही प्रभूजी, दुसऱ्यांना मदत करायला गेलं तर सगळं आपल्याच अंगलट येतं. येऊ दे ना, तुला काय फरक पडतो? होय नाही. भगवंतांच्या सेवेमध्ये सगळ्या प्रकारचं दुःख तुला सहन करायचं आहे. प्रभुपादांचं एक फेमस वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो. तुम्ही म्हणाल प्रभूजी काय सांगताय, तुम्ही माझ्या तोंडातून बऱ्याच वेळेला तुम्ही हे ऐकलं असेल की किती प्रयत्न केला तरी भक्त सिरियस भक्ती करायला तयारच होत नाही. कधी कधी मी पण फ्रस्ट्रेट होतो ऍक्च्युली. परंतु याच्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रभुपाद एक वाक्य खूप छान सांगतात. प्रभुपाद म्हणतात, प्रीचिंग इज ए थँकलेस टास्क. ऐकले तुम्ही कधी? थँकलेस टास्क म्हणजे भक्तीचा प्रचार करणे, भगवंतांची सेवा करणे, भगवंतांचे हे काम करणे, दुसऱ्यांना समजावून सांगणे, दुसऱ्यांच्यावरती कृपा करणे, दया करणे, ह्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, याच्यामध्ये कुणी आपल्याला थँक्यू म्हणावं याची अपेक्षा कधी करायची नाही. आणि ऍक्च्युली कलियुगामध्ये कुणी म्हणणार पण नाही. प्रभुपाद म्हणतात, इट्स अ थँकलेस टास्क.
व्हेरी डिफिकल्ट टास्क. म्हणून आपण काही बंद करायचं नाही दुसऱ्यांना मदत करायचं. हे आधुनिक जो हे जे सांगितलं जातं की कोणाच्या अध्यात्मध्यात पडू नका, आपलं आपलं जीवन जगा, कोणाला जास्त मदत करायला जाऊ नका. अरे का? सगळ्यांना मदत करायची. मदत करायला गेलं तर प्रभूजी तुम्हालाच लुटतात. लुटू देत, भगवंतांचं काम आहे आपल्याला करायचंय, हो की नाही? भगवंतांचं काम आहे आपल्याला करायचंय. हे प्रमुख लक्षण असतं. बघा तुम्ही, आपण या श्रीमद भागवतम मध्ये ह्या सगळ्या जोड्याच बघतोय अजून पण. 3ऱ्या स्कंदापर्यंत ऍक्च्युली भागवतम सुरूच होत नाही. 3ऱ्या स्कंदापर्यंत हे गुरु आणि शिष्य याच्यातलं नातं कसं असतं, परफेक्ट गुरु कसा असतो आणि परफेक्ट शिष्य कसा असतो, हे वेगवेगळ्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे आपल्याला. कारण हे एस्टॅब्लिश झाल्याशिवाय पुढचं ऐकून काही उपयोगाचं नाही. आता कुठली जोडी वाचतोय आपण? देवहूती आणि कपिल देव. त्याच्या आधी कुठली जोडी वाचत होतो आपण? मैत्रेय आणि विदुर. त्याच्या आधी शुकदेव गोस्वामी, परीक्षित महाराज. त्याच्या आधी सूत गोस्वामी, शौनक ऋषी आदी मुनी. आणि मध्ये मध्ये एक्झाम्पल वाले पण खूप सारे आले. नारद मुनी आणि व्यासदेव 5व्या अध्यायात पहिल्या नारद मुनी येतात, आपल्या शिष्याला सांगून जातात. ब्रह्माजी आणि भगवान. शिष्य कसा असतो, शिष्याने प्रश्न कसे विचारले पाहिजेत, हे पहिल्या 3 स्कंदामध्ये शिकायचं आहे आपल्याला श्रीमद भागवतमच्या. आणि जो अति टॉपमोस्ट शुद्ध लेवलला पोहोचलेला शिष्य असतो, भक्त असतो, तो ऍक्च्युली आपल्या गुरुकडे हेच विचारतो की या लोकांचं भलं करण्यासाठी मी काय करू. विदुरजींनी हाच प्रश्न विचारला. विदुरजी जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात केले मैत्रेय ऋषींना, तेव्हा प्रश्न काय विचारला? या भौतिक जगामध्ये सगळे सुख शोधायच्या शोधात आहेत, पण कुणालाच मिळत नाही. या असं का होतंय, मला जरा समजावून सांगा. सगळ्यांची चिंता आहे, भक्ताला सगळ्यांची चिंता असते. देवहूती पण तेच म्हणते. देवहूती मागच्या अध्यायात म्हणते की मी अडकले, मला निघायचं इथून, मला जरा समजावून सांग हे पुत्र. आता म्हणते सगळेच अडकलेत, सगळ्यांना निघायला पाहिजे, सगळ्यांच्या भल्याचं सांग. आपल्या भक्तीपेक्षा दुसऱ्याच्या भक्तीची काळजी आपल्याला जास्त असली पाहिजे. त्याला म्हणायचं प्युअर लव्ह, प्युअर खरं प्रेम. देवहूतीने पूर्वीच आपल्या महान पुत्राला भक्तियोगाचे विश्लेषण करण्यास विनवले होते आणि कपिल देवानी सर्वोच्च योग पद्धती म्हणून भक्तियोगाचे वर्णन केले होते. ऑलरेडी 2-3 वेळा सांगून झालंय भगवंतांचं. आणि या अध्यायामध्ये भक्तियोगच भगवंत समजावून सांगणार आहेत, भगवान कपिल देव. परंतु एकच मुद्दा अतिशय डिटेलमध्ये सांगणार आहे, तो म्हणजे भक्त हा सगळ्या जीवांवरती प्रेम करतो. या एका मुद्द्यासाठी हा अख्खा अध्याय आहे. हे खूप छानपणे समजावून सांगतात कपिल देव. बद्ध जीवांच्या मुक्ततेसाठी भक्तियोग म्हणजे उजळलेला सूर्यप्रकाशच आहे. अशा बद्ध जीवांचीच परिस्थिती या ठिकाणी वर्णन केली आहे. आपले वास्तविक हित पाहण्यासाठी त्यांना डोळे नाहीत. त्यांना माहित नाही की जीवनाचे उद्दिष्ट भौतिक आवश्यकता वाढवणे हे नाही, कारण शरीर ठराविक वर्षांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. जीव शाश्वत असून त्याच्या शाश्वत आवश्यकताही आहेत. मनुष्याने जर जीवनाच्या शाश्वत आवश्यकतांचा किंचितही विचार न करता केवळ भौतिक शरीराच्या आवश्यकता तृप्त करण्याच्या कार्यामध्ये स्वतःला मग्न ठेवले तर तो अधोगतीला जाणाऱ्या संस्कृतीचाच घटक होतो. कारण अशा संस्कृतीची प्रगती जीवांना अंधकाराच्या खाईतच लोटत असते. या अंधकारात झोपलेल्या जीवाला मुळीच विश्रांती मिळत नाही. देवहूती म्हणते सगळे थकलेत, वैतागलेत. देवहूती काय म्हणते?
अनाश्रय श्रांतश्य, हे त्यामुळेच ते अतिशय थकून गेल्यासारखे दिसतात. का? कारण जे महत्वाचं नाही आहे त्याच्याच मागे लागलेत कंटिन्युअसली, बरं का, ते पण हो नाही. हे शरीर टिकणारच नाही आहे, परंतु या शरीराच्या व्यवस्थेसाठी आपण रात्रंदिवस धडपडत आहोत, रात्रंदिवस. दुसऱ्या कशासाठी वेळ नाही आपल्याकडे, म्हणून ते आपण थकलेले आहोत. मूर्खपण आहे. संघर्ष, आणि नुसतं साधं सुद्धा थकत नाही आपण संघर्ष करत आहोत. तुम्हाला हे ऐकल्यावरती असं वाटेल की गरीब लोक ज्यांना संध्याकाळची भाकरी मिळत नाही ते थकलेले आहेत, संघर्ष करत आहेत. नो, जो करोडपती आहे तो पण थकलेला आहे. सगळे थकलेले आहेत. त्याला माहितीच नाहीये जीवनाचा उद्देश काय आहे, त्यामुळे तो जे दिवसभर करतोय तेच चुकीचं आहे. त्याला असं कळतंय पण बऱ्याच जणांना की हे कशाला करतोय, काही गरजच नाहीये, तरी पण करत राहते. एक सामाजिक काय म्हणतात त्याला, रूढी परंपरा झालेली आहे, हेच करायचंय. भगवद्गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात, कुठे म्हणतात, ममेव आमचो जीवलोके जीवभूत सनातन. पुढे काय, मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हे सगळे माझे अंश आहेत. याचा अर्थ काय, माझ्या इतकं श्रीमंत कुणीच नाही आहेत. श्रीमंत पित्याचे हे सगळे पुत्र आहेत, परंतु जत्र्यात हरवलेत. आणि आता जत्र्यात हरवल्यामुळे इतकं काबाड कष्ट करत आहेत या शरीर आणि शरीराच्या संबंधासाठी. विद्वान अपि कर्ष प्रकृती स्थानी कर्षती. कर्षती म्हणजे संघर्ष करणे. साधं सुद्धा काम करत नाहीत, संघर्ष करत आहेत. सकाळी उठलं की कामाला जायचंय, संध्याकाळी आलं की कामाचा विचार करत झोपायचंय. कशासाठी करतोय काम माहिती नाही. मेडिकल इन्शुरन्सचा हप्ता भरायचा. अरे मेडिकल इन्शुरन्सचा हप्ता किती भरला तरी शरीर टिकणारच नाहीये एक दिवस. काय सांगताय, माहिती आहे मला, तरी पण ह्याच्यासाठीच करताय. ह्यालाच अज्ञान अंधकार म्हणतात. देवहूती काय म्हणते, यालाच अज्ञान अंधकार. या अज्ञानाच्या अंधकारामध्ये आपण सगळे संघर्ष करत आहोत आणि थकलोय. यांच्यावरती थोडासा तुमच्या ज्ञानाचा, तुमचा प्रकाश टाका. कपिल देवानं विनंती केली आहे, ते प्रकाश टाका. आणि गुरुचं काम हेच असतं, गुरु हेच ज्ञानाचा प्रकाश टाकतो. गुरु तुमच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी नसतो, हे ज्ञानाचा प्रकाश टाकण्यासाठी असतो. तुमच्या दोन्ही खांद्याला धरून हलवून जाग करण्यासाठी असतो. बास करा हे आता. नाही प्रभूजी मला हे काम करायला पाहिजे, काही गरज नाही तुम्हाला हे काम करायची. कुणी सांगितलंय, काय गरज आहे काम करायची. आपण मग बरेच कारण शोधून काढतो हे काम करायचं. माझा मुलगा, माझा कुटुंब, माझा परिवार, माझा समाज, हे ते. काही काही लोक, माझ्यावरती खूप सारे लोक अवलंबून आहेत प्रभूजी. भगवंतांवरती सगळे अवलंबून आहेत, तुमच्यावरती नाही. परवाच आपण वाचत होतो, स्वार्थी अहंकारी माणसाला वाटतं की मीच सगळ्यांचा सुहृद मित्र आहे. ऍक्च्युली भगवंत सर्वांचे सुहृद मित्र आहेत. हा संघर्ष पहिल्यांदा बंद केला पाहिजे. शरीराच्या आवश्यकता पुरवणे ठीक आहे, परंतु शरीर शाश्वत नाही आहे. जो शाश्वत आहे त्याच्या आवश्यकतांचं काय, त्याच्या पण काही आवश्यकता आहेत. तो बिचारा तडफडतोय, एक शरीर सोडून दुसरं शरीर बदलत आहे. किती शरीर बदलली माहिती नाही. त्याला या शरीर बदलण्याच्या प्रक्रियेतून सोडवणार कोण, ते पण आपलंच कर्तव्य आहे. हे पहिल्यांदा केलं पाहिजे. त्या अंधकारात झोपलेल्या जीवाला मुळीच विश्रांती मिळत नाही, तर तो अधिक थकतच जातो.
मग तो या थकावटीच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवे नवे मार्ग शोधतो, पण त्यात तो पुरता अपयशी होऊन अधिकच भ्रमित होतो. हो की नाही? काही काही नवीन लोक माझ्याकडे येतात, ते सांगतात. ऍक्च्युली परवाच एक प्रभूजी आले होते, इतके भ्रमित. काय होतं की काहीतरी करायला जातो आपण, त्याच्यात थोडस अपयश येतं, मग कर्ज काढून अजून काहीतरी करायला जातो, मग त्याच्याच अपयश आलं की कर्ज काढून अजून काहीतरी करायला जातो, अजून काही योजना बनवतो, अजून काही योजना बनवतो. मग त्यात या सगळं करून थकल्यानंतर आपल्याला वाटतं की काहीतरी आपलं चुकतंय, आपण एखाद्या स्पिरिच्युअलिटी, त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक मार्गावरती काहीतरी शोधलं पाहिजे. मग तो आध्यात्मिक मार्गावरती शोधायला लागतो. मग त्याला ऑनलाईन कुठेतरी कोर्स भेटतो, एवढे पैसे भरा, ह्या कोर्स करा, तेवढे पैसे, भगवद्गीतेचा कोर्स करा. ऍक्च्युली ते प्रभूजी मला सांगत होते, मी त्यांना असंच सरळ सहज सांगता सांगायला लागलो की तुम्हाला आचार्य प्रशांत माहिती आहे का, तो पण असलीच बोगसगिरी सांगत असतो. ते म्हटले मी त्याचं पण सबस्क्रिप्शन घेतलंय. महिन्याला 3,000चं सबस्क्रिप्शन आहे, आणि 3,000 भरलं, काही मिळालं नाही म्हणून मी बंद केलं, तर आता वसुलीसारखे ते मला फोन करतात दर महिन्याला पुढचा हप्ता भरायला. आणि अशामध्ये माणूस थकत जातो. हे भागवतमचे हे जे शब्द आहेत ना प्रभुपादांचे, अक्षरशः मला डोळ्यासमोर दिसतात. अक्षरशः परवा जे प्रभुदे आले होते ना, ते थकले होते, वैतागलेले, वेगवेगळे प्रयत्न करून करून भौतिक दृष्ट्या प्रगती करायचे, तसंच आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करायचे प्रयत्न करून पण थकले होते. आणि तो थकवा त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये जाणवत होता. भास वैतागलोय मी, आता मला खरं ज्ञान पाहिजे. पण मज्जा काय आहे माहितीये, अगदी जिभेला काटा टोचून रक्तबंबाळ झालेलो असलो आपण, उंट जो असतो ना, जिभेला काटा टोचून रक्तबंबाळ झालेला असतो, ते त्या रक्ताचा स्वाद चाकण्यामध्येच तो पुन्हा बिझी होतो. आपल्याला बेड्या घातलेल्या आहेत, लोळवत लोळवत नेत आहेत, तरीही आपण प्रयत्न करतो की उठून चालावं आणि उठून या बेड्या तोडाव्या कशा. कोणी तुम्हाला तोडायला आलेला आहे, त्याच्याकडे आपण म्हणतो नो 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 नो, मी समर्थ आहे. या भौतिक जगाच्या सागरामध्ये लाटा आपल्याला लाता घालते, इकडची लाट घालते, तिकडे जाऊन पडतोय, तिकडची लाट घालते, इकडे येऊन पडतोय. बिकम टंग ट्विस्टर ऍक्च्युअली. थकलोय, पूर्णपणे थकलोय, तरी प्रयत्न करतोय अजून एखादा मार्ग आहे का. खरा गुरु तोच असतो जो ठामपणे सांगतो की नाही, भौतिक जगामध्ये कुठलाही मार्ग नाही आहे, ही घे दोर आणि या विहिरीतून बाहेर निघ. आध्यात्मिक विश्व हे शाश्वत आत्म्यासाठी आहे, शाश्वत विश्व आहे, तिथे आपल्याला जायचंय. भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा करायची, पुन्हा जिभेला रक्त येणार नाही, पायात बेड्या पडणार नाही. परंतु इथे एक प्रॉब्लेम आहे, तुला तू पण सोडावं लागेल, भगवंतांना पूर्ण शरण जावं लागेल. ओ असं आहे का, मग मला थोडासा विचार करावा लागेल. प्रत्येक जण म्हणतो, मग जरा विचार करावा लागेल. मग हे असे आचार्य प्रशांत वाले सारखे वगैरे बरेचसे भेटतात, जे तुम्हाला समर्पण शरण जायला सांगत नाहीत. तूच देव आहेस, येस, मला ही आध्यात्मिकता आवडते, आपण लगेच तिकडे जातो. 3,000 घ्या, 5,000 घ्या महिन्याला, काही फरक पडत नाही. मुळात हा मनामधला जो स्वार्थ आहे तो जाऊन इथे प्रेम प्रस्थापित झालं पाहिजे. मग या भौतिक जगामध्ये कितीही हिंदोऱ्या खात बसलो आपण, तरी आपण दुःखी होत नाही. आणि हे एक सायन्स आहे, हे विज्ञान आहे ऍक्च्युली.
ही एक कला पण आहे, हे एक विज्ञान पण आहे, आणि हे सायंटिफिकली आपल्याला भगवद्गीतेतून आणि श्रीमद भागवतमातून समजावून घ्यायचंय. मगच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकता आणि तुमचा थकवा जाऊ शकतो. प्रभुपाद काय म्हणतात, थकलाय पण तरीही प्रयत्न करतोय. मग पुढची स्टेज काय असते, बिविल्डरमेंट. इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती नाही, इथे म्हणतात अधिकच भ्रमित होतो. बिविल्डरमेंट. मीन्स कन्फ्युज्ड. हे कळत नाही, मग असे लोक बंडखोरी करतात कधी कधी. माहित आहे तुमचा देव मला, अरे इतका प्रयत्न करतोय मी आयुष्यात, माझं सगळं हिसकावून घेतलं तुमच्या देवाने, माझ्या मुलाला काढून घेतलं माझ्यापासून, माझी संपत्ती काढून घेतली, कसला देव तुमचा, दमलोय मी, थकलोय, मला आता तरी मदत करेल का तुझा देव आता आणि परत तुम्ही मला माझी आर्थिक स्थिती सुधारण्यापेक्षा येऊन मला सांगताय जप कर. अरे आर्थिक स्थिती यालाच म्हणतात कन्फ्युज्ड स्टेट. आर्थिक स्थिती सुधारायचीच नाहीये या जगामध्ये, हे ठामपणे पटलं पाहिजे पहिल्यांदा. त्याच्याशिवाय आपण या कन्फ्युज्ड थकलेल्या अवस्थेतून बाहेर पडणार नाही. जीवनाच्या संघर्षातील असा थकवा दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तिमय सेवेचा व कृष्ण भावनेचा मार्ग होय. शेवटचं वाक्य आहे या तात्पर्यामधलं शिला प्रभुपादांचं, फायनल कन्क्लुजन. जीवनाच्या संघर्षातील असा थकवा दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तिमय सेवेचा किंवा कृष्ण भावनेचा मार्ग होय. दुसरे सगळे प्रयत्न करून बघा, बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे करून. एकमेव मार्ग हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे. प्रभुपाद मूर्ख नव्हते, एकमेव मार्ग केलंच पाहिजे, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं मुद्दा म्हणून लिहिलेलं आहे प्रभुपादांनी. कारण खरोखरच तो एकमेव मार्ग आहे. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करा, नो प्रॉब्लेम. वेगवेगळ्या आर्थिक योजना आखा, प्लॅनिंग करा, कर्ज काढा, काय करायचं ते करा. दुःख हे आहेच इथे शेवटी. वेगवेगळे मार्ग बघा, शून्यवाद, निराकारवाद, अद्वैतवाद, हे वाद ते वाद, सोशलिझम, कम्युनिझम, कॅपिटलिझम, इझम प्रभुपाद म्हणायचे. ऑल काइंड्स ऑफ इझम्स आर युजलेस. एकमेव भक्ती मार्ग. आणि बुद्धिमान मनुष्य तोच असतो जो दुसऱ्यांना व्यथित थकलेला बघून शिकतो. बरेच लोक मला येऊन म्हणतात, तुम्ही प्रभूजी एवढं सगळं आयुष केलंय, अमेरिकेत जाऊन राहून आलाय, सगळे इंद्रिय तृप्ती करून आलाय, मग तुम्हाला बोलायला काय जाते आता. अरे मला ठेच लागली, खूप जोरात लागली, रक्तबंबाळ झाला माझा अंगठा, तुला ठेच लागू नये म्हणून मी हे तुला सांगतोय. शहाणा व्यक्ती तोच असतो तो दुसऱ्याची, मराठीत म्हण आहे होय, काय म्हणतात, पुढच्या ठेच मागचा शहाणा. मला ठेच लागल्यावर, मी रक्तबंबाळ झाल्यावर मगच मी शिकणार म्हणायचं असेल तर मग भगवंत त्याला पण परवानगी देतात. तथास्तु, ओके, कोण अडवलंय तुला. परंतु खरा शहाणा, खरा ज्ञानी व्यक्ती तोच असतो जो फक्त श्रवण करून त्याला पटतं, येस हे बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जरा मंद असतो त्याला बघावं लागतं. श्रवण करून पटत नाही, बघावं लागतं. त्याच्यापेक्षा मंद तो असतो ज्याला श्रवण करून पण पटत नाही, बघून पण पटत नाही, करून बघायला लागतं. परंतु आपण कोण आहे माहितीये, या तिघांपेक्षाही मंद आहे आपण सध्या स्थितीला, कलियुगामध्ये. आपण ऐकलंय, बघितलंय, करून बघितलंय, त्याचा दंड पण भोगलाय. चोरी केली म्हणून आपल्याला जेलमध्ये पण टाकलंय, जेलमधून बाहेर आलंय आणि पुन्हा चोरी करताय. किती अज्ञानी आहे आपण, नाही. त्यामुळे जेव्हा श्रील प्रभुपादांसारखे परम आराध्य वैष्णव, शुद्ध वैष्णव, ऍक्च्युली शुद्ध अशुद्ध वैष्णव प्रकार नसतो, तरी पण
आपल्याला जेव्हा सांगतात की या जीवनाच्या थकव्यातून भ्रमातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे भक्तिमय सेवा, हे वाचल्या वाचल्या श्रवण केल्या केल्या आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या मागे लागलं पाहिजे. कशाला करत बसायचं एक्सपेरिमेंट, हो की नाही? आता हे तर एस्टॅब्लिश झालेलं आहे की प्रभुपाद जे काही सांगतात ते आपल्या भल्याचं सांगतात. मग हे वाक्य सिरियसली घ्यायचं आपण. सांगा प्रभूजी उद्यापासून काय करूया, हो की नाही? नसेल तर नाही, आपण थकतच जाणार, भ्रमित होतच जाणार, कन्फ्युज होतच जाणार. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? तर उद्यापासून भगवंत बोलणार आहेत, भगवान कपिलदेव. आणि भगवान कपिलदेवांचे पहिले ह्या अध्यायातले पहिले 3-4 श्लोक तर एकदम कठोर आहेत. प्रभुपादांचे तात्पर्य त्याच्यापेक्षाही कठोर आहे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी एक घटना काय घडली की आमच्या शाळेचे गेट आहे, त्या गेट पोलिसांनी काढलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सर आले आणि ते गेट मुलाला नुसतं उघडायला लावलं आणि ते गेट त्या मुलाच्या अंगावर पडलं आणि ते मुलगा जागेवर डेड झाला. आता मुलगाचा पालक प्रश्न विचारला आम्हाला, तर मी गुरुला दोष देऊ, माझ्या कर्माला देऊ का यंत्रणेला देऊ, कुणाला देऊ? त्याचा वारला. आम्ही आता कर्म म्हणायचं का काय म्हणायचं? आणि अकस्मात घटना घडली त्यामुळे रेग्युलर आहे असं नॅचरल याच्यात गेटचा हुक काढलेला कुणालाच नाही. त्यांनी पण पोलिसांनी काढलं होतं की त्यांची गाडी जायसाठी त्यांनी काढलं नाही, बसवलंच नव्हतं. जबाबदार कुणाला धरायचा आता? भगवंतांची लीला त्यात म्हणायची, आमचं कर्म म्हणायचं. तर ते पालक म्हणतात मी कुणाला, गुरुला दोष देऊ का माझ्या मुलग्याला दोष देऊ का त्या यंत्रणेला दोष देऊ का काय करू? त्यांनी प्रश्न रडता रडता विचार. कोणालाच दोष द्यायचा नसतो. आध्यात्मिक दृष्ट्या याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. लोक कन्फ्यूज कुठं होतात तुम्हाला मी सांगतो. एक असतं तुमच्या मनाला शांती मिळाली पाहिजे, तुमचं मन शांत झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. कारण ऍजिटेटेड मन, प्रक्षुब्ध मन हे या भौतिक जगामध्ये तडपडत असतं. आणि हे प्रक्षुब्ध मन का तडपडत असतं? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तो स्वतःला शरीर समजतो आणि शरीराशी संबंधित सगळं काही स्वतःच समजतो. मग त्याच्यामध्ये नुकसान झालेलं त्याला परवडत नाही, चांगलं वाटत नाही, त्यामुळे त्याचं मन विचलित होतं. ही बेसिक कारण असतं. याला आध्यात्मिक दृष्ट्या जर शांत करायचं असेल तर तुम्ही हे जाणलं पाहिजे की तुम्ही शरीरच नाहीये. या जगामधलं जे दुःख आहे हे दुःख, त्या दुःखाला नाही तुम्ही कारण आहे, नाही हे दुःख तुमच्यावरती लादलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग कर्माचं गणित कसं काय काम करतं? वेल, कर्माचं गणित आहे, नाही असं नाही. दुःखाकडे बघण्याचे 5 वेगवेगळे मार्ग सांगितले धर्मराज बैलानी. ऍक्च्युली पहिला मार्ग ते सांगतात ते म्हणजे हे का घडलं माहिती नाही. एवढं जरी तुम्ही मान्य केला तरी तुम्हाला त्रास होत नाही. का घडलं माहिती नाही. काय म्हणून मी माहिती करून घेणार आहे, काय म्हणून मी लॉजिक बांधत बसणार आहे, असं का झालंय तसं का झालंय, आय डोंट नो. दुसरं कारण ते सांगतात ते म्हणजे हे तुमच्या कर्माचं फळ आहे. नाही, कर्माच्या फळाच्या आधी आणखीन एक कारण सांगतात. दुसरं कारण ते सांगतात म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला दुःख भोगावं लागतं. फॉर एक्झाम्पल, हात धुतला नाही तर तुम्ही आजारी पडू शकता.
प्रसाद घेण्यापूर्वी हात धुतला नाही, घाणेरडे हात धुतले नाही, तुम्ही आजारी पडू शकता. समोर भिंत आहे, मी सरळ जाणार म्हटला, निसर्गाचे नियम पाळणार नाही, भिंतीला धडकून तुम्हाला टेंगू येऊ शकतो. त्यामुळे निसर्गाचे काही नियम असतात, ते जर आपण नाही पाळले आपल्याला दुःख येतं. तिसरं कारण सांगतात ते म्हणजे हे कर्माचं गणित आहे. जे तुम्ही वाईट कर्म करता त्याचं वाईट फळ मिळतं, चांगलं कर्म करता त्याचं चांगलं फळ मिळतं. आणि हे पण बरोबर आहे. चौथं कारण सांगतात ते म्हणजे ही भगवंतांची इच्छा आहे. हे पण बरोबर आहे. जसं पांडव दुःखात होते का? भगवंतांची इच्छा होती. पांडवांनी काही वाईट कर्म केलेलं नव्हतं. भगवंतांच्या लीलेमध्ये मदत करायला आले होते. आणि ही लीला आज अशी होती की त्यांना तिथे दुःखात पाडायलाच लागलं भगवंतांना त्यांना. आणि आता लक्षपूर्वक ऐका. धर्मराज बैल म्हणतो, शेवटचं कारण सांगतो ते म्हणजे दुःख नावाचा या जगामध्ये प्रकारच नाहीये. आणि या स्टेजला आपण आलं पाहिजे. दुःख नावाचं या जगामध्ये प्रकारच नाहीये. आणि मग तेव्हा तो सांगतो की ही 5 कारणं बरोबर आहेत, त्यातलं एक बरोबर आहे आणि एक चुकीचं आहे असं नाही. हे पण बरोबर आहे, मला माहिती नाही का झालं, मला माहिती नाही, हे पण बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं कारण शोधायचा आपण सायंटिफिकली प्रयत्न करतो, कारण आपल्याला सायन्स शिकवलं जातं शाळेमध्ये. परंतु आपण थकतो, कारण शोधून 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 थकतो. कारण भगवंत अनंत आहेत, ते काही करू शकतात. सगळी कारणं तुम्ही जरी शोधून काढली त्याच्या वरचं काहीतरी करू शकतात, आणि तुमच्या हातात नाहीच आहे. निसर्गाचे नियम तोडले तर दुःख होतं, हे पण बरोबर आहे. आपण वाईट कर्म केलं त्याला दंड मिळतो, हे पण बरोबर आहे. म्हणूनच कायदे कानून आहेत, हो की नाही? भगवंत कधी कधी आपल्याला मुद्दामून दुःखात टाकतात, हे पण बरोबर आहे. पण त्याच्याशिवाय तुम्ही शुद्ध होत नाही. आणि सगळ्यात बरोबर आहे ते म्हणजे दुःख नावाचा प्रकारच नाही आहे. न जायते वा म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा. पुढे काय? अजो नित्यम शाश्वतम न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याला ना कुणी दुःखच पोचवू शकत नाही. आत्म्याला ते सगळं होतंय ते शरीराला होतंय. तो तुमचा मुलगा नाहीच आहे. या पद्धतीने आपण जर विचार करायला लागलो तर आपलं मन प्रक्षुब्ध होत नाही, स्थितप्रज्ञ राहतं. मग जीवनाचा उद्देश काय आहे हे आपण जाणू शकतो. आता सध्या जीवनाचा उद्देश आपला हाच आहे, माझी आर्थिक प्रगती, माझं सुख, माझ्या कुटुंबाचं सुख, माझ्या मुलाचं सुख, माझ्या पत्नीचं सुख, माझ्या समाजाचं सुख. मग याच्यात काही अडथळा आला तर आपल्याला वाईट वाटतं. आपला मुलगा मेला म्हणून मला वाईट वाटतं, माझ्या मुलाला कोणीतरी मारलं म्हणून मला वाईट वाटतं. परंतु ऍक्च्युली हे नाहीच आहे जीवनाचा उद्देश. या स्टेजला आपण आलं पाहिजे. मग आपण शांत, समाधानी, स्थितप्रज्ञ राहू शकतो आणि जीवनाच्या खऱ्या उद्देशासाठी काम करू शकतो. आता ही खूप टॉपमोस्ट स्टेज असते, ही सगळ्यांना अचीव करता येत नाही. याचा अर्थ असा नाही, भगवंत सांगतात याचा अर्थ असा नाही की मी शरीर नाही, मी आत्मा आहे म्हणून कोणालाही कधीही मारा, कोणीच त्याला रिस्पॉन्सिबल नाही, कोणीच त्याला जबाबदार नाही. मग अंधाधुंदपणे सगळे मारामारीच करतील. म्हणून या भौतिक जगामध्ये देखील काही नियम, बंधनं आणि कायदे निर्माण केलेले आहेत, ते पण पाळले पाहिजे, ते पण काटेकोरपणे पाळले पाहिजे. आता या केसमध्ये ऍक्च्युली पोलीस ज्यांनी ते गेटचे नट बोल्ट काढले ते, त्यानंतर शाळेची व्यवस्थापन कमिटी, या सगळ्यांना जबाबदार धरलं पाहिजे, सगळ्यांना दंड दिला पाहिजे. आता शाळेची व्यवस्थापन कमिटी म्हणेल की आमचं लक्ष नव्हतं, आमची काय जबाबदारी आहे. तुम्ही पण जबाबदार आहात. ऍक्च्युली तुम्हाला मग नेमलंय कशासाठी, हो की नाही? तुम्हाला नेमलंय कशासाठी असं तुम्ही म्हणूच शकत नाही. मला दिसलं नाही, मला कळालं नाही.
रोज सगळीकडे जाऊन पाहणे, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे, हेच तर मॅनेजर लोकांचं काम असतं. मॅनेजर म्हणजे काय, नुसतं वर बसून फक्त प्रतिष्ठा घेणार आणि खाणार तेवढंच नाही. आणि हे करणं या भौतिक जगामध्ये हे देखील का गरजेचं असतं, कारण समाजामध्ये धार्मिकता टिकून ठेवण्यासाठी, धर्माच्या मार्गावरती सगळे आचरण करावेत हे टिकून ठेवण्यासाठी जे अधार्मिक असतात, जे अनैतिक आचरण असतं, त्यांना दंड पण दिला पाहिजे. म्हणूनच राजा असतो, म्हणूनच कायदे असतात, आणि ते कायदे कानून आपण पाळलेच पाहिजे. ऍक्च्युली तेवढाच कठोर दंड दिला पाहिजे. कोणी याच्यातून सुटू शकत नाही. आता भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की सगळे सुटतील याच्यातून, राज्याच्या आपल्या कायद्यातून, परंतु भगवंतांच्या कायद्यातून कोणी सुटत नाही. हे समजावून घेताना जास्त विचार पण करायचा नाही. आता त्या लहान मुलाचं कर्मच असेल, त्या वडिलांचं कर्म असेल, त्या वडिलांच्या हातातून पूर्वजन्मामध्ये असं काही घडलं असेल, त्याचा परिणाम म्हणून त्याला आता हे देण्यात येत आहे. जसं दशरथ राजांनी श्रवण बाळाच्या आईवडिलांना दुःख दिलं आणि श्रवण बाळाच्या आईवडिलांनी त्याला शाप दिलं की तुला पण सेम टू सेम दुःख होईल. हे पण बरोबर आहे. सगळंच बरोबर असतं. त्यामुळे नैतिकता आणि सामाजिक सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीच भगवंतांनी या भौतिक जगामध्ये देखील वर्णाश्रमाची स्थापना केलेली आहे, जिथे राजा आहे, ज्याचं काम आहे वाईट वागणाऱ्यांना दंड देणे, चोरी करणाऱ्याला दंड देणे, हत्या करणाऱ्याला दंड देणे. नसेल तर हे बनवलंच नसतं भगवंतांनी. तुम्ही शरीर आहे, तुम्ही आत्मा आहे, तुम्ही शरीर नाही, कसं वागायचं तसं वागा. भगवंतांनी या जगामध्ये, या भौतिक जगामध्ये देखील प्रॉपर सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून काही नियम बंधनं केलेले आहेत, ती पण पाळली पाहिजेत, दोन्ही पाळली पाहिजे. ऍक्च्युली भगवंतच कंट्रोल करत असतात सगळं. आणि भक्तीचा अर्थ असा नसतो की आपण भक्ती मार्गात आहे म्हणून हे सगळीकडे लक्षच द्यायचं नाही. ऍक्च्युली भक्तीचा खरा अर्थ असतो प्रेम, आणि प्रेम असेल तर माणूस सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवतो. आपण स्वयंपाक व्यवस्थित करतोय का, घरामध्ये स्वच्छता आहे का, कुणी काही वाईट काम करत नाही का, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणे, हे व्यवस्थित करणे, कुलूप व्यवस्थित लावलेलं आहे का, कडी व्यवस्थित लावलेले आहे का, हे नट बोल्ट ढिल्ले आहेत का, हे सगळं बघणे म्हणजेच प्रेम असतं. भक्त झालोय म्हणून असं नाही उद्यापासून मी काहीच बघणार नाही, मग कसली भक्ती. इथे तुम्ही भक्तीची प्रॅक्टिस केली तर भगवद्धामात तुम्ही भगवंतांच्या वरती प्रेम करू शकणार. प्रेमाचा अर्थच असतो एकदम डिटेल मध्ये लक्ष देणे. आजकाल आई पण मुलाकडे लक्ष देत नाही डिटेल मध्ये, मेला मरू दे म्हणते, माझी इंद्रिय तृप्ती महत्वाची. त्यामुळे असं पण नाहीये की हे कर्माचं फळ आहे म्हणून याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. दोन्ही महत्वाचे असतात, हे व्यवस्थित लक्षात घ्या. या जगामध्ये काही चुकीचं अधार्मिक घडत असेल त्याचा विरोध करणे हे देखील भक्ताचं काम आहे. कारण या जगामध्ये भगवंतांचे भक्त सुखाने राहावेत हे भगवंतांचं काम आहे. आणि भगवंतांचे भक्त कोण आहेत? सगळेच आहेत. जसं आपण मगाशी वाचलं, सगळ्या जीवांप्रती करुणा दया असली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की जे दोषी आहेत त्यांच्या प्रती पण करुणा दया न, त्यांना दंड देणे हीच त्यांच्या प्रती करुणा दया असते. म्हणून तर दुर्योधनाला मारायला सांगितलं अर्जुनाला. तर अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं असतं तुझं कर्म आहे सोडून दे, कशाला युद्ध करतोयस. परंतु त्याचबरोबर हे पण सांगितलं की तू शरीर नाही, तू आत्मा आहेस, हे तू युद्ध तुझ्यासाठी करत नाही आहेस. या भौतिक जगामध्ये धर्माचं वातावरण टिकून राहावं म्हणून करतोयस. तसंच हे अशा घटना ज्या घडतात तिथे दंड पण दिला पाहिजे. त्याच वेळी आध्यात्मिक दृष्ट्या आपण समजावून घेतलं पाहिजे की हे झालं, आपण त्याला काही करू शकत नाही. ते नाही माझ्या हातात होतं, माझं कर्म असू शकतं, भगवंतांची इच्छा असू शकते, निसर्गाचा नियम असू शकतं, जे काही असेल ते असेल. दुःख नाहीच आहे या जगामध्ये. मी आत्मा आहे,
माझ्या कर्मामुळे, माझ्या वाईट वागण्यामुळे मला हे शरीर दिलंय. आता हे शरीर, या शरीरामध्ये भगवंतांची सेवा करून, सगळ्या जीवांची सेवा करून मला इथून बाहेर पडायचं, बस एवढंच. अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी समजावून घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. काल संध्याकाळी भगवद्गीताच्या क्लासमध्ये माताजींनी प्रश्न विचारलेला आणि तुम्ही त्याचं उत्तर पण दिलं. पण त्याच्याबरोबर दुसरी एक गोष्ट आहे की आपण जेव्हा म्हणतो आपण सगळ्यांकडे समभावाने बघितलं पाहिजे, बरोबर, मग ती गोष्ट करताना आपण दरवेळेस फक्त आपला फायदा बघतो. कुठेही जरी गेलं, आपण साध्या दुकानात जरी गेलं, काय गोष्ट जरी गेली, भाव करणे, कुठेही काही जरी केलं, तर मग ती गोष्ट कशी कन्सिडर करावी आपण, कारण की त्यात माझा फायदा होणार आहे, त्याला 2 पैसे कमी मिळणार आहेत. किंवा काय कुठला व्यवहार जरी करायचा म्हटला, काही जरी करायचं म्हटलं, तर ती गोष्ट कशी बघायची धर्माच्या दृष्टीने किंवा अध्यात्माच्या दृष्टीने. याचं मेन कारण पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण समभावाने, प्रेमभावाने का बघायचं, याचं मेन कारण पहिल्यांदा लक्षात घ्या. याचं मेन कारण आहे ते म्हणजे तुम्ही ऍजिटेट झालं नसलं पाहिजे. जेव्हा माणूस स्वार्थी विचार करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये, मध्ये दुकानात असो किंवा लग्न समारंभात असो किंवा भागवतमच्या क्लासमध्ये असो, जेव्हा आपण स्वार्थी विचार करतो, मग ते सूक्ष्म प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात असो, त्याचा त्रास आपल्याला होतो, दुसऱ्यांना होत नाही. जो कोणी स्वार्थी विचार करतो त्याचा त्रास पहिल्यांदा त्याला होत असतो. म्हणून हा समभाव ठेवला पाहिजे. आता भगवंतानी प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वभावाचं बनवलंय. काहींना सत्यवादी बनवलंय, तर काहींना शौर्यवादी बनवलंय, काहींच्या स्वभावामध्ये त्यांनी असं घातलेलं आहे की ते अगदी सहजासहजी क्षमा करू शकतात, आणि काहींच्या स्वभावामध्ये त्यांनी असा स्वभाव बनवला आहे की त्यांना काही कळतच नाहीये काय चाललंय. यालाच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हटलं जातं. मग आपापल्या स्वभावानुसार वागणे हा देखील धर्म असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं जसं म्हणाला की दुकानात गेल्यावरती आपण हा स्वार्थ बघायचा की नाही, स्वार्थ म्हणून बघायचं नाही. आपण काय म्हणून बघायचं, जसं भगवंत सांगतात की माझा भक्त जो असतो तो दक्ष पण असतो, की दुसऱ्यांनी मला फसवू नये याची दक्षता पण तो ठेवतो. त्या दृष्टिकोनातून आपण विचार करायचा. मग आपलं मन शुद्ध राहील, त्याच वेळी आपल्याला कोणी फसवणार पण नाही. दुकानात गेल्यानंतर थोडस आपण दक्ष राहायचं की हा मला फसवतोय का, विनाकारण 2 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकतोय का. याला स्वार्थ म्हणत नाहीत. परंतु 2 रुपयाची मला 1 रुपयालाच पाहिजे, मी मिळवूनच बघतो, इथे नाही, या दुकानात नाही, त्या दुकानात जातो, त्या दुकानात नाही, त्या दुकानात. मग याच्यात बघा त्रास कुणाला होतो, 1 रुपयाचं शोधणाऱ्याला त्रास होतो. स्वार्थ आहे जिथं त्या स्वार्थी माणसाला त्रास आहे. हे लवकर बऱ्याच जणांना कळत नाही. जिथे प्रेमाच्या विरुद्ध सगळे गुण आहेत हृदयामध्ये, त्या माणसाला त्रास खूप होतो. मग ते स्वार्थ असो, द्वेष असो. समोरच्याचा तुम्ही द्वेष करताय, समोरच्या माणसाला त्रासच होत नाही, तुम्हालाच त्रास होत असतो, बीपी तुमचा वाढतो. आणि म्हणून शास्त्र हे सांगतं की हे जे अनर्थ आहेत, स्वार्थ, द्वेष, निंदा, काम, क्रोध, हे सोडून दिला तर तुम्ही सुखी व्हाल. मग प्रत्येक ठिकाणी आपण हे जे आपल्या मनामधले हे जे भाव आहेत ते सोडून द्यायचे, परंतु व्यावहारिक राहायचं. असं नाहीये की कोणी पण या आणि मला लुटून जावं, नाही. ऍक्च्युली जो साधू असतो ना, त्याच्या स्वभावामध्ये भगवंतांनी ही सहिष्णुता पण घातलेली असते. जो ब्राह्मण असतो, शुद्ध ब्राह्मण असतो ना,
त्याला कोणी येऊन लुटून गेलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याला इतकं पटलेलं असतं, या लेवलला जाऊन पटलेलं असतं की ही माझं नाहीच आहे, त्यामुळे तो विचारच करत नाही. अरे ठीक आहे, गया गया. जो क्षत्रिय असतो त्याला भगवंतांनी कसं बनवलंय, कोणी चुकीचं काय करत असेल त्याला दंड दिला पाहिजे, मग तो तसा वागतो. परंतु मनात द्वेष आहे का? नाही. मनात स्वार्थ आहे का? नाही. चुकीचा वागतोय त्याला दंड दिला पाहिजे, बस एवढा भाव आहे. जो वैश्य असतो त्याचा स्वभाव कसा बनवलेला असतो, भरपूर उत्पन्न करणे आणि लोकांना वाटणे, आणि ते वाटताना कोणी फायदा तरी घेत नाहीये ना माझा, सगळ्यांना समांतर जाते ना. त्यामुळे वैश्य हा तम आणि रजोगुणाच्या कॉम्बिनेशन मध्ये असतो. तो कोणाला तो त्याचा फायदा पण घेऊ देत नाही, व्यवस्थित वाटप करतो. आणि शूद्राला काहीच कळत नाही की कोणी माझा फायदा घेतय का नाही घेतय, परंतु त्याला जेव्हा समजतं की माझ्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, तेव्हा तो मग ब्राह्मणाकडे जातो आणि म्हणतो मला तुमची सेवेची संधी द्या, मला काही कळत नाहीये, तुम्ही मला भगवद्धामामध्ये घेऊन जा. तर हे पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा की दुकानात जाऊन अशा प्रमाणे मोजमाप करणे किंवा कुणी आपल्याला गंडा घालत असेल त्यातून स्वतःला वाचवणे हा स्वार्थ नाहीये. स्वार्थ म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, स्वार्थ म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून, दुसऱ्याला फसवून ती गोष्ट माझ्याकडे आली पाहिजे किंवा माझी झाली पाहिजे. मग आता काही लोक म्हणतील की प्रभूजी आम्ही तर तसं अजिबात वागत नाही. वेल, तुम्ही तसं वागत नाही बरोबर आहे, पण समजा तुमच्याकडे एक चपाती आहे आणि समोरचा भुकेलेला आहे, त्याला अर्धी देणे याला पण स्वार्थ, अर्धी न देणे याला पण स्वार्थच म्हणतात. नाही पण प्रभूजी माझा आहे, मी थोडीच स्वार्थी आहे, मी त्याचं थोडीच हिसकावून घेतलंय, मी त्याचं थोडीच शोषण करतोय, त्याचं थोडंच नुकसान करतोय. आपल्याकडे जे आहे ते देखील दुसऱ्यांना द्यायला शिकणे, याच्यातून आपण निस्वार्थ होतो. आधुनिक शास्त्र, आधुनिक विज्ञान, आधुनिक समाजवाद, सोशलिझम आपल्याला शिकवतं आपलं जपून ठेवायचं नाही, आपलं द्यायला पण शिकलं पाहिजे आपण ऍक्च्युली. नसेल तर मग तुमचं मन हळूहळू स्वार्थी व्हायलाच लागतं. तुझ्याकडे जी एक चपाती आली ती आली कुठून, होय की नाही? तू आत्ता म्हणतोयस ही माझी चपाती आहे, मी त्याला का देऊ, आणि त्याला न देण्यामध्ये स्वार्थ कुठे आहे? त्याचं थोडीच हिसकावून घेतोय मी, परंतु हा तू विचार करत नाहीस की तुझ्याकडे ही चपाती आली कुठून, भगवंतांनी तुलाच का दिली आणि त्याला का नाही दिली? कारण तुला भगवंतांना तुझ्यावरती ही जबाबदारी दिली की त्यातली अर्धी तुला त्याला द्यायची आहे. बेसिकली काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे की मन आपलं शुद्ध ठेवलं पाहिजे. मग ते मन शुद्ध, असं मन अशाने अशुद्ध होत नाही की समोरचा दुकानदार मला फसवतोय म्हणून मी त्याच्याकडून घेणार नाही, पलीकडच्या दुकानातून घेणार, म्हणून काय आपलं मन अशुद्ध होत नाही, कारण तोच फसवा आहे. तिथे स्वतःला वाचवणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. स्वतःलाच नाही, सगळ्यांना वाचवणे हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून जसं काल मी सांगत होतो की यस, आपण हे आपल्या मुलांसाठी करतोय बरोबर आहे, परंतु दुसऱ्यांच्या मुलांची जबाबदारी देखील आपलीच जबाबदारी आहे. हा, आता इथे ब्राह्मण स्वभावाचा व्यक्ती अतिशय टॉपमोस्ट स्टेजला विचार करून करेल की सगळ्यांचं कसं व्यवस्थित होतंय की नाही. क्षत्रिय बघेल सगळ्यांचं, सगळ्यांनाच जमतंय असं नाही, सगळ्यांच्या मनामध्ये हे आलंच पाहिजे असं नाही, परंतु बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे. मन शुद्ध असलं पाहिजे. मनामध्ये किंचितचा स्वार्थ आला की तुम्हाला भगवद्धामात घेणार नाहीत. आणि भगवद्धामात, आता एखादा व्यक्ती म्हणेल की भगवद्धाम कोणी पाहिलंय, आज आता तुम्ही आम्हाला सांगा लागलाय, मी भगवद्धामात जातोय, नाही गेलं तरी फरक काय पडतोय. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी पण बाजूला ठेवा. जेव्हा किंचितचा स्वार्थ, किंचितचा द्वेष, मत्सर मनामध्ये येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा त्रास तुम्हालाच होत असतो, त्या व्यक्तीलाच होत असतो ज्याच्या मनामध्ये स्वार्थ आलाय. हे पण तेवढंच बरोबर आहे. माझ्या मुलाला अर्धी भाकरी चपाती आणि समोरच्या भुकेलेल्याला अर्धी चपाती देणे हे माझं कर्तव्य आहे. त्यातला जो आनंद आहे, तो आनंद तुमच्या मनातलं ही स्वार्थ भावना, द्वेषी भावना काढून टाकतो.
आणि तुम्ही हळूहळू शुद्ध होत जाता. आणि अशा शुद्ध व्यक्तीला भगवंत मदत करतात. ही शुद्ध भावना आपल्याला आनंदी ठेवते. याच्या विरुद्ध किंचित अगदी सूक्ष्म प्रमाणात मध्ये, अगदी मायक्रो नॅनो प्रमाणामध्ये तुमच्या मनामध्ये अशुद्ध भावना आली की पहिल्यांदा त्याचा त्रास तुम्हाला होतो, दुसऱ्यांना नाही होत. आपल्याला वाटतंय दुसऱ्यांना त्रास दिल्यावरती मला किती आनंद होतो, त्याचं हिसकावून घेतल्यावर. लहान मुलं दुसऱ्याचं हिसकावून घेतल्यावरती आनंदी होतात, कारण हे आपल्याला ट्रेनिंग दिलंय लहानपणापासून. खऱ्या अर्थाने दुःखी तोच असतो ज्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही. मग अध्यात्म जरी बाजूला ठेवला तरी ह्या लॉजिकने तरी आपण प्रेम, सगळ्यांना मदत करणारे झालं पाहिजे, हो की नाही? परंतु त्याचा अर्थ हाही नाही की कुणी यावं आणि फसवून जावं. दुष्टांना दंड देणे हे देखील एक प्रकारची दयाच, करुणाच असते. भगवंतांचे काम आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. याचं बॅलन्स ठेवलं पाहिजे. असं पण नाही आहे की प्रभूजींनी सांगितलं हा वाईट वागतो ह्याला मारलंच पाहिजे. बॅलन्स ठेवलं पाहिजे. म्हणूनच हे सगळे नियम आहेत. युधिष्ठिर महाराजांच्या समोर जेव्हा त्यांना युवराज बनवायचं होतं तेव्हा युधिष्ठिर महाराजांच्या समोर प्रश्न विचारायला म्हणून तीन कैद्यांना घेऊन आले. सांगितलं की या तिन्ही कैद्यांनी एकच गुन्हा केलेला आहे, परंतु यातला एक ब्राह्मण आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक शूद्र आहे. त्यांना तुम्ही दंड कसं देणार ऍज अ महाराज म्हणून? युधिष्ठिर महाराज सांगतात शूद्राला 1 वर्षाचा कारावास द्या, जो क्षत्रिय आहे त्याला 10 वर्षाचा कारावास द्या, किंवा एक्झाम्पल म्हणून सांगतोय मी, आणि जो ब्राह्मण आहे त्याला फाशीची शिक्षा द्या. वेगवेगळा दंड का? कारण त्या सर्वांची कॉन्शियसनेस वेगवेगळी आहे. मग आपण जेव्हा दुसऱ्यांच्या प्रती वाईट वागत असतो किंवा दुसरा वाईट वागत आहे म्हणून आपण जेव्हा त्याला दंड द्यायला जातो तेव्हा आपल्याला हे ज्ञान असलं पाहिजे, या कॉन्शियसनेस. त्यामुळे हे बॅलन्स ठेवलं पाहिजे. आणि बेसिक प्रिन्सिपल आहे मला शुद्ध व्हायचंय. मग मी दुकानात जाऊन मी स्वार्थीपणा करतोय की नाही, किंवा या शेजारच्याशी मी स्वार्थीपणा करतोय की नाही, हे मी ठरवणार. मला शुद्ध व्हायचंय. याच्यामध्ये माझं नुकसान झालं तरी मला शुद्ध व्हायचंय. नुकसान सहजासहजी माणसाला पटत नसतं, नको असतं, हो की नाही? पण एक स्टेज येते जेव्हा आपल्याला समजायला लागतं की नुकसान झालं तरी होऊ दे, कितीही नुकसान झालं तरी होऊ दे, प्रेम महत्वाचं आहे. कारण त्यात आनंद आहे. आणि प्रेमामध्ये जो आनंद घेतो तो खऱ्या अर्थाने आनंदी असतो. स्वार्थामध्ये आनंद घेणारे हे तात्पुरते आनंदी असतात, टेम्पररी आनंदी. हे लॉजिक लक्षात ठेवायचं आपण. येस. खूप अवघड नाही, काही अवघड नाहीये, जरा थोडं कन्फ्युजिंग होते. काही अवघड नाहीये. ही आपली कंडिशनिंग आहे. हा शब्द खूप व्यवस्थितपणे लक्षात समजावून घ्या. कंडिशनिंग म्हणजे जसं लोहार लोखंडाला गरम करून करून त्याची तलवार बनवतो. त्याला 1 महिना लागतो त्याला गरम करायचं, बडवायचं, गरम करायचं, बडवायचं, गरम करायचं, बडवायचं. तसं आपले संस्कार आहेत या जन्मातले, पुढच्या जन्मातले. त्यामुळे ते आपल्याला अवघड वाटतं. कारण त्या लोहाराला महिन्यानंतर समजलं की अरे याची तलवार बनवायचीच नव्हती, याचा नट बोल्ट बनवायचा होता. तो डोक्याला हात लावतो, अरे अवघड काम आहे आता. तशी आपली अवस्था आहे सध्या, हो की नाही? मी कन्फ्युजिंग का म्हटलो, कारण की जसं तुम्ही म्हटलं प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे असते. म्हणजे ब्राह्मणाचे ज्यांचे गुण, किंवा क्षत्रियाचे ज्यांचे गुण, किंवा शूद्राचे ज्यांचे गुण. तर हल्लीच्या जगात आपल्याला कुणाचे वर्ण माहित नाही, किंवा कसं काय माहित नाही. मग अशा ऑफिसच्या ठिकाणी पण जसं म्हणा की मग त्यामुळे जसं कॉन्फ्लिक्ट होतात. मग त्या सिच्युएशन मध्ये आपण कसं काय हे करणार, हँडल करणार ही गोष्ट? त्यासाठीच प्रभुपाद सांगतात की हे वातावरण सोडलं पाहिजे.
आपण गुण, कर्म, वर्ण हे समजूच शकत नाही शहरी वातावरणामध्ये, कारण हे सगळं कृत्रिम वातावरण आपण तयार केलंय. लहान मुलांचं देखील गुण आणि कर्म तुम्ही शोधून काढू शकत नाही शहरी वातावरणामध्ये. त्याला काय आवडतं हे देखील तुम्हाला कळणार नाही शहरी वातावरणामध्ये. त्याला निसर्गामध्ये आलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे. मग आपल्याला आपले गुण आपोआप कळायला लागतात. आपल्या लहान मुलांचे पण गुण आपोआप कळायला लागतात आपल्याला. ऑफिस एन्व्हायरमेंट मध्ये आणि पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरी जीवनामध्ये आपण याच्यानेच प्रेरित असतो. कॉम्पिटिशन आहे तिथे, पदोपदी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे स्वार्थ पण चांगला वाटायला लागतो आपल्याला, कारण ती कॉम्पिटिशन बंद केली की आपण मागे पडतो. मागे पडलो की आपलं नुकसान होतं, खूप मोठं नुकसान होतं. घर पण चालणार नाही, नोकरी गेली उद्या करणार काय, हजारो प्रश्न असतात. कारण हे कृत्रिम वातावरण आपण तयार केलंय. आर्टिफिशियल, इट्स कम्प्लिटली आर्टिफिशियल. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये आल्याशिवाय ऍक्च्युअली करंट कसा वाहतो हे आपल्याला कळणारच नाही. त्यामुळे नैसर्गिक वातावरणात आलं पाहिजे. हे शहरी वातावरणातलं झालं. जसं जेव्हा लहान होतो तेव्हा गावातलं वातावरण त्यांनी पण बघितलेलं आहे. गावातलं वातावरण आधी खूप वेगळं असायचं आणि आता तर एकदम बेसिकली 180 डिग्री अपोजिटच आहे. शहरच झाले. तिथं पण सगळीकडे हेच बघायला मिळतं. हो हो. मग आपण कसं कन्सिडर करणार? मान्य शहरात आहे, तर आता जर छोट्या छोट्या गावात जरी गेलं तरी बघायला मिळतं. शहर आणि गाव असं डिफरन्शिएशन करायचं नाहीये आपल्याला. वातावरण आता गावात पण शहरीच वातावरण आहे. शहरी वातावरण म्हणजे तम आणि रजोगुणामध्ये प्रेरित झालेले, इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले सगळे स्पर्धी हे सगळीकडे आहेत. आता अशा स्पर्धात्मक वातावरणामध्ये कुणाचा काय गुण आहे कुणालाच कळत नाही. म्हणून नैसर्गिक वातावरणाचा अर्थ असतो, पहिले म्हणजे तुमचा जॉब बदलला पाहिजे. तुम्ही पण तुमचं जॉबच स्पर्धात्मक आहे. त्या जॉब मध्ये एवढी स्पर्धा आहे हो की नाही. जीवन जगण्यासाठी अन्न लागतं, मग अन्न पिकवा. अन्न पिकवताना तिथे स्पर्धा नाही. तिथे एक दाणा पेरायचा आहे आणि भगवंतांची प्रार्थना करायची. तुमची कृपा असेल तर या एका दाण्याचे 100 दाणे करा. माझी पात्रता असेल तर मला याचे 100 दाणे द्या. हा नम्र भाव येतो तिथे. इथे शहरी वातावरणामध्ये काय आहे, मग ते खेडा असो शहर असो काय असो, जॉब जॉब जॉब, इंडस्ट्री इंडस्ट्री इंडस्ट्री, मी करतोय 100 पार्ट्स आज निर्माण केलेच पाहिजेत. भगवंत कुठे नाही आहेत तिथे. इथे फक्त रज आणि तमोगुण आहे. या रज आणि तमोगुणामध्ये इतकं कन्फ्यूज होतं, काहीच कळत नाही. जसं तुम्ही आता म्हणाला की खूप 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 कन्फ्यूज होतो आपण. प्रेम करायला, दुसऱ्यावरती प्रेम करायला, स्वतःच्या मनातलं स्वार्थ सोडून द्यायला ऍक्च्युली गुणांचा आणि कर्माचा किंवा वर्णाचा पण विचार करावा लागत नाही तेवढा. परंतु ते मी काय कुठल्या दृष्टिकोनातून सांगत होतो की समोरचा आपल्याला जर फसवत असेल तर तिथे आपण थोडंसं स्वार्थी वागायचं की नाही हे आपल्या गुणाप्रमाणेच ठरलं जातं, म्हणजे शुद्ध अवस्थेमध्ये. आता सध्याच्या अवस्थेमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी स्वार्थीच वागतो. माझा फायदा नसेल तर मी करणारच नाही. परंतु गुणाप्रमाणे ठरवायचं म्हणजे ब्राह्मण काय विचार करतो, ब्राह्मणी गुणाचा विचार काय करतो, ठीक आहे माझा फायदा झाला नाही झालाय, मी शरीरच नाहीये, मला काय, मला 2 वेळचं खायला मिळालं बास आहे मला. आपल्याला दुकानदार मला फसवते की नाही, मला काय त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. याला सत्वगुण म्हणतात. आपला स्वभाव जर रजोगुणी असेल तर दुकानामध्ये गेल्यानंतर आपण तो जर फसवत असेल तर त्याला बोललं पाहिजे, आणि बोलतात लोक. या दृष्टिकोनातून मी सांगत होतो. मन शुद्ध ठेवलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझा स्वार्थभाव आहे की नाही याच्यामध्ये, मी स्वार्थी होऊन या दुकानदाराशी भांडतोय
का माझं कर्तव्य आहे म्हणून भांडतोय, यातला फरक तुम्हालाच कळणार. दुसरं येऊन कोण सांगणार? मी स्वार्थी आहे की नाही हे मलाच कळणार. आणि मग याची प्रॅक्टिस करायला आपण अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे. याची प्रॅक्टिस करायला आपण रोजचं भगवंतांबद्दलचं वाचन, श्रवण, कीर्तन याला ज्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो, साधना, याच्यामध्ये राहिलं पाहिजे. मग हळूहळू आपण बदलत जातो. नसेल तर हे कन्फ्युजिंगच वाटत जातं. जितके दिवस आपण अशा वातावरणात राहणार तितके दिवस हे कन्फ्युजिंगच वाटणार आपल्याला. कारण मन आणि इंद्रिय तेवढी स्ट्रॉंग आहेत. हे अनादी अनंत काळाचं कंडिशनिंग आहे, आपलं घडवणूक आहे. कन्फ्युजिंग वाटत राहतं. म्हणून आपल्याला त्या वातावरणापासून आपल्याला दूर करायचं असतं, परावृत्त करायचं असतं. असत संग त्याग यही वैष्णवाचार. संग त्याग करणे हे पहिला स्टेप असला पाहिजे आपला. मग पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत जातात. कन्फ्युजिंग वाटत नाही आपल्याला. हळूहळू धन्यवाद प्रभू. आता ते तसंच होतंय, समोरचं असं वागतं म्हणून मला असं वागायला लागतं. मी नेहमी एक उदाहरण देतो. ऍक्च्युली US मध्ये असताना सुरुवातीला इंडियन ग्रुप्स असतात. इंडियन ग्रुपमध्ये उत्सव साजरा करणे, दिवाळीचा वगैरे. आणि मग ते पार्टीला गेल्यावरती काय सगळे माताजी एकत्र बोलत असतात किचन मध्ये. प्रभूजी दारू हातात घेऊन एकत्र बोलत असतात. मग आपण थोडंफार शुद्ध व्हायचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या ग्रुपमध्ये आपण बसलेलो असतो. मग एक मुद्दा सुरू होतो. एक सब्जेक्ट बदलत असतात. मग एक सब्जेक्ट येतो, माझा मुलगा सॉकर क्लासला जातो, माझा मुलगा पियानो क्लासला जातो, माझा मुलगा कराटे क्लासला जातो, माझा मुलगा या शाळेत जातो, माझा मुलगा त्या शाळेत जातो. तर तुमची पाळी येते. आता एखादं वाक्य माझ्या तोंडातून आलं पाहिजे. सगळे माझ्याकडे बघायला लागले. हो की नाही? मग त्या सोशल प्रेशर खाली आपण पण म्हणतो, हो माझा पण मुलगा सॉकर क्लासमध्ये आहे, माझा पण मुलगा गिटार शिकायला जातो. नंतर आपल्याला विचार केल्यावर होते, मी कशाला माझी प्रशंसा करतोय तिथे? मी तर भगवद्गीतेत शिकतोय, हे असलं केलं नसलं पाहिजे. परंतु आपण आहे त्या संघामध्ये, मग असा संघ सोडला पाहिजे. कारण असा संघ का सोडला पाहिजे? आपल्या शुद्धतेसाठी पण, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपला टाइम वेस्ट आहे तिथे. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. त्या पार्टीला न जाता तुम्ही बरीच चांगली कामं करू शकता, भौतिक दृष्ट्या पण. त्यामुळे संघ बदलणे हे सगळ्यात पहिली स्टेप आहे. आणि याच्यासाठी महाभयानक प्रयत्न केले पाहिजेत आपण संघ बदलण्यासाठी. संघात संजायते काम, आज संध्याकाळी वाचणार आहोत आपण भगवद्गीतेमध्ये. हरे कृष्ण. इथे थांबूया आपण. 7:30 झालेत. उद्या घेऊया प्रश्न. प्रभूजी, महादेव प्रभू माफ करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. श्री ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.